लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेसाठी रक्कम तरतूद. नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात महायुती सरकारकडून 33,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यात लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल आता 1,400 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. महिलांना आता 2,100 रुपये मिळणार का 1,500 रुपये मिळणार? हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, लाडकी बहीण योजना ही यापुढे कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या लाडक्या बहीण योजनेसाठी 1,400 कोटींची तरतूद केली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आज या ठिकाणी 33,788.40 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. तर आधीच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती. यावेळी देखील 1,400 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लवकरच महिलांच्या खात्यावर 1,500 ऐवजी 2,100 रुपये जमा होतील, अशी आशा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.